अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्याची निवडणूक घोषित झाली आहे। आचारसंहितेमुळे मनपा प्रशासन कोणत्याही कामाची निविदा काढू शकत नाही। मात्र अंबानगरीचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेला जीवघेण्या खड्ड्याबाबत तात्पुरती उपाययोजनाही करताना दिसत नाही। राजकीय नेते प्रचार कार्यात गुंग झाले आहेत, मतदारांना आश्वासनाची खैरात वाटण्यात मशगूल आहेत, परंतु ज्या मतदारांच्या जीवावर उठलेला राजकमल चौकातील मौत का कुआ ठरलेला खड्डा या नेत्यांना दिसत नाही का, असा सवाल आता नागरिक करीत आहेत। ज्या मतदारांच्या मतामुळे हे नेते संसदेत पोहोचतील अशा मतदारांची जीवाची काळजी घेण्याची त्यांना गरज वाटत नाही, असे या घटनेवरून लक्षात येते। स्थानिक नेत्यांना विमानतळ झालेच पाहिजे असे मनोमन वाटते, मात्र विमानतळ झाल्यावर आमचे नेते हवेत वरून वरून व नागरिक मात्र राजकमलच्या खड्ड्याच्या दुरून दुरून असे यमक इथे मात्र तंतोतंत जुळते। अमरावतीच्या हृदयस्थानी असलेले छिद्र बुजवण्याकरिता आचारसंहितेमुळे मनपाचे हात बांधले गेले, हे जरी खरे असले परंतु आचारसंहितेच्या आधीही मनपाने कोणते दिवे लावले हे शोधणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे। राजकमल चौकातील हा खड्डा चौफुलीवर असून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशेकडून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते। भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकांचे प्राण सुद्धा जाऊ शकतात। याची जबाबदारी कोण स्वीकारणार? या खड्ड्यात थातूरमातूर वाहतूक पोलीस विभागाचे बॅरिकेड्स टाकण्यात आले आहे, मात्र हे सुद्धा अपघातास आमंत्रण देणारेच आहे। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती।